2 वर्ष पूर्ण झाली. एक किनी गावाचा ही मंडळी आहेच, मला यांच्याबद्दल दुमत नाही, ही छानच आहे. सगळे आपापल्या कामात निपुण आहे, पण एक प्रत्येकाचं वेगवेगळं एक व्यक्तिमत्व असतं. जेव्हापासून वनिता या शाळेत आले तेव्हापासून किनीचं नाव पेपरमध्ये असेल तर अग्रेसर नाही. प्रत्येक शिष्यवृत्ती असू द्या की बरेच वेळा वनिता स्वतः पुस्तकापेक्षा प्रॅक्टिकली जीवन कसं जगायचं हे मुलांना धडे ती ग्राउंडमध्ये देत असते. आणि स्वतः सुद्धा मॅडमनी सांगितलं ग्राउंडमध्ये आम्ही तिला पाहिलेलं आहे मुलांसाठी झटतात. आणि जेव्हा वनिताचं जे काम होतं ते आशाताईंनी पूर्ण केलं. एकमेव मुख्याध्यापिका तेव्हा आशाताई होती की जी मुलांना घेऊन तिथे नेरला गेली आणि संध्याकाळी 8:30-9 पर्यंत एकटीच नेरमध्ये आशाताई मुलांना खाऊ घालत तिथेच होती. रिझल्ट लागायचाच होता. अशा ह्याच्यात अशी जर सांगड असेल एकमेकांची तर नक्कीच किनी गावाचं नाव कुठेही झळकल्याशिवाय राहणार नाही. ते आम्हाला सगळ्यांना वाखाणण्याजोगं होतं की वनिता आली आणि तिने पुन्हा या शाळेला चार लावले. मुलांना सुद्धा तुम्ही जे म्हणताय ना ते अतिशय बरोबर. मुलं व्यक्त व्हायला लागले आणि छान पद्धतीने मुलं हे करायला लागले. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने छानच आहे, पण प्रत्येकाचं एक एक वेगळं असतं. त्याच्यात हा स्टाफच चांगला तुमचा, म्हणून मॅडम वनिताला पुन्हा परत आणणार आहे. यानंतर आशाताई यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द व्यक्त करा. बोल ना, जसं बोलायचं तसं बोल.